25 दिन में पैसा डबल ही स्कीम तर तुम्ही ऐकलीच असेल, पण ही स्कीम एका चित्रपटामध्ये होती. 25 दिन में पैसा डबल। विशेष म्हणजे तिथे पैसे डबल होण्याऐवजी गायब झाले होते. तिथे ही स्कीम फक्त श्रीमंत लोकांसाठी होती, पण आमच्याकडे एक अशी स्कीम आहे जी गरीब आणि श्रीमंत अशा सगळ्यांसाठी कामाची आहे. इथे सुद्धा तुमचे पैसे डबल होणार आहेत. फरक एकच आहे, ही स्कीम 25 दिवसाची नाही तर काही वर्षांची असणार आहे. काय राव, सगळा इंटरेस्ट घालवला असं तुम्ही म्हणाल, पण इथे आम्ही पटकन पैसे कमावून मोठे होण्याचा विचार करतोय आणि तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहण्याचा सल्ला देताय असंही तुम्ही म्हणाल. पण मित्रांनो, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही प्रचंड संपत्ती कमावू शकता. वॉरन बफे सारख्या इन्व्हेस्टरने सुद्धा आपली संपत्ती अनेक वर्ष सातत्याने गुंतवणूक करून कमावलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण SIP बद्दल माहिती घेणार आहोत. SIP का करायची, कोणी करायची आणि खरंच ती फायद्याची आहे का, हे सगळं अगदी सविस्तरपणे आम्ही सांगणार आहोत. बाकी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील तर कमेंट मध्ये लिहा. तुम्हाला माहिती आहे की आम्ही तुमच्या जवळपास सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो. मार्केटमधून दोन प्रकारे पैसे कमावता येतात. एक म्हणजे ट्रेडिंग आणि दुसरा म्हणजे इन्व्हेस्टिंग. ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला एका कॅपिटलची गरज असते. हे कॅपिटल वापरून तुम्ही बाईंग करता, सेलिंग करता आणि त्यामधून प्रॉफिट कमावता. ट्रेडिंग ही शॉर्ट टर्म साठी असते. मार्केटमध्ये होणाऱ्या सततच्या चढ उतारांमुळे त्यामध्ये रिस्क सुद्धा खूप जास्त असते. त्यामुळे सुरक्षितपणे जास्त संपत्ती जर कमवायची असेल तर इन्व्हेस्टिंग सर्वोत्तम. बाकी तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर टेक्निकल अनालिसिसची आपली व्हिडिओ सिरीज आहे. लिंक आय बटन किंवा डिस्क्रिप्शनला आम्ही दिलेली आहे. चला परत मूळ विषयाकडे येऊया. इन्व्हेस्टिंगचे दोन प्रकार आहेत, ते म्हणजे लमसम इन्व्हेस्टिंग आणि SIP इन्व्हेस्टिंग. लमसम मध्ये इन्व्हेस्टर त्याचे सगळे कॅपिटल एकाच वेळी गुंतवतो. त्यावर त्याला रिटर्न्स मिळत जातात. पुन्हा त्या मिळालेल्या रिटर्न्सवर आणखी रिटर्न्स मिळत जातात आणि इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू जी आहे ती चक्रवाढ पद्धतीने वाढत जाते. त्याला आपण कंपाऊंडिंग असं सुद्धा म्हणतो. तुम्ही रूल ऑफ 72 बद्दल नक्कीच ऐकलं असेल. नसेल ऐकलं तर मी पुन्हा सांगतो. 72 म्हणजे 72 ला तुमच्या इन्व्हेस्टमेंट वरील रिटर्न्सने जर भागलं तर जेवढी संख्या येईल तेवढी वर्षे तुमची इन्व्हेस्टेड अमाऊंट दुप्पट होण्यासाठी लागतात. समजा तुम्ही 50 लाख रुपये गुंतवलेले आहेत, त्यावर तुम्हाला 12% रिटर्न्स मिळत आहेत, तर तुमची अमाऊंट डबल करण्यासाठी 72/12 म्हणजे 6 वर्षे लागतील. हेच जर तुम्हाला रिटर्न्स 18% मिळत असतील तर अशा वेळी 72/18 म्हणजे केवळ 4 वर्षामध्ये तुमची अमाऊंट डबल होईल. हे झालं लमसम इन्व्हेस्टमेंट बद्दल. आता SIP म्हणजे काय, तर सोप्या शब्दात म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. दर महिन्याला एका ठरलेल्या तारखेला ठराविक रक्कम गुंतवणे म्हणजे SIP. ही गुंतवणूक आपल्याला एका विशिष्ट काळापर्यंत सातत्यानं करत राहायची असते. थोडं कन्फ्युज झाला का तुम्ही? टेन्शन घेऊ नका. आपण सोप्या भाषेत आणि सगळे कॅल्क्युलेशन करून SIP बद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत. त्याआधी आपण कंपाऊंडिंग काय असतं ते समजून घेऊया. SIP ही लॉंग टर्म साठी केली जाते. शॉर्ट टर्म मध्ये मार्केटमध्ये कितीही चढ उतार आले तरी शेवटी आपल्याला पॉझिटिव्ह रिटर्न्स मिळावेत या एकमेव हेतूसाठी SIP केली जाते. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे काय, तर तुमची संपत्ती वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची ठरणारी ही गोष्ट आहे ती म्हणजे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. त्यामुळे आपला सर्वात जास्त जोर कंपाऊंडिंग वर असणार आहे. समजा 12% रिटर्न्स मिळाल्यानंतर 6 वर्षात तुमच्या 50 लाखांचे 1 कोटी रुपये होत आहेत. पुढच्या 6 वर्षात 1 कोटींचे 2 होतील. पुढच्या 6 वर्षामध्ये 2 कोटींचे 4 कोटी रुपये होतील. म्हणजे जवळपास 18 वर्षांमध्ये तुमच्या 50 लाखांचे 4 कोटी रुपये होत आहेत. हा काळ मोठा जरी असला तरी तुमची संपत्ती 8 पटीने वाढते. हा जोक नाहीये मित्रांनो, याला कारण आहे कंपाऊंडिंग. कंपाऊंडिंग वर एक सविस्तर व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे, त्याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. पण हा व्हिडिओ आधी संपूर्ण पहा. SIP कोणी केली पाहिजे? आता इन्व्हेस्टमेंट मध्ये मोठं कॅपिटल तर आपल्याकडे नाहीये, मग आपण कंपाऊंडिंगचा फायदा कसा घेणार? त्यासाठी आपण SIP चा पर्याय निवडतो. SIP ही खूप सोपी कन्सेप्ट आहे. साधारणतः SIP ही म्युच्युअल फंडांमध्ये केली जाते. जेव्हा आपण म्युच्युअल फंडामध्ये SIP करतो तेव्हा दर महिन्याला आपल्या अकाउंट मधून एक ठराविक रक्कम कट होत जाते. तेवढ्या रकमेचे म्युच्युअल फंडचे युनिट आपल्याला मिळतात. तुम्ही डायरेक्ट स्टॉक मध्ये सुद्धा SIP करू शकता. ती कशी करायची तर त्याबद्दल सुद्धा माहिती देणारा व्हिडिओ पैसा पाणीवर आहे. त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ संपल्यानंतर ती लिंक नक्की चेक करा. ज्या लोकांचे भविष्यातील 15, 20 किंवा 25 वर्षांसाठी फायनान्शियल गोल्स आहेत अशा लोकांसाठी SIP हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. SIP मध्ये तुम्हाला फार रिस्क न घेता तुमच्या सॅलरी मधील एक छोटी अमाऊंट इन्व्हेस्ट करायची असते. विशेष म्हणजे ती अमाऊंट सेव्ह होते आणि त्यावर रिटर्न सुद्धा तुम्हाला मिळत राहतात. शिवाय सातत्याने जर तुम्ही SIP करत राहिले तर कंपाऊंडिंगचे जबरदस्त फायदे मिळतात. ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. आता SIPचं महत्व काय आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया. तुम्ही रोज आंघोळ करता, रोज जेवण करता, तसेच रोज व्यायाम सुद्धा करत असाल अशी मी अपेक्षा करतो. तुम्हाला जर तंदुरुस्त राहायचं असेल तर या गोष्टी
रोज आणि अनेक दिवस कराव्या लागतात, बरोबर? महिन्यातून कधीतरी एखाद्या दिवशी तुम्ही व्यायाम केला किंवा फक्त 4-5 दिवस तुम्ही पौष्टिक अन्न खाल्लं तर तुम्ही निरोगी राहणार आहात का? नक्कीच नाही. त्यासाठी तुम्हाला रोज आणि सातत्यानं प्रयत्न करावे लागतील. गुंतवणुकीचं सुद्धा असंच असतं मित्रांनो. तुम्हाला जर मोठी संपत्ती निर्माण करायची असेल तर सातत्यानं गुंतवणूक करत राहायला लागतं, तरच तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो. आता SIP समजण्यासाठी एक सोपं उदाहरण घेऊयात. समजा तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये 10,000 रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत. तुम्ही खूप चांगल्या अनालिसिस करून स्टॉक घेतला होता, त्यामुळे एका वर्षामध्ये तो स्टॉक डबल झाला. तुमच्या 10,000 रुपयांचे आता 20,000 रुपये झाले. पण इथे एका वर्षामध्ये तुम्हाला केवळ 10,000 रुपये कमावता आलेले आहेत. इथे तुम्ही एका वर्षामध्ये एकदाच पैसे गुंतवलेले होते. आपण करोडो रुपये कमावण्याची स्वप्ने पाहत आहोत. पण अशा गुंतवणुकीमधून आपण करोडपती काय लखपती सुद्धा होणार नाही. त्यासाठी आपल्याला गरज आहे ती सातत्यानं गुंतवणूक करत राहण्याची, जी तुम्ही SIPच्या माध्यमातून नक्की करू शकता. आता SIP करून तुमचे फायनान्शियल गोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी अनेक वेबसाईटवर वेगवेगळे कॅल्क्युलेटर उपलब्ध आहेत. त्यासाठी अगदी तुम्ही गुगलवर जाऊन SIP कॅल्क्युलेटर असा नॉर्मल सर्च केला तरी सुद्धा ते रिझल्ट मिळतात. आपण SIPcalculator.in या वेबसाईटवर जाऊया. समजा तुम्ही SIP मध्ये दर महिन्याला 5,000 रुपये गुंतवणूक करणार आहात. ही गुंतवणूक तुम्ही न चुकता करत राहणार आहात. इथे मंथली इन्व्हेस्टमेंट आपण 5,000 रुपये टाकूया. आता गुंतवणुकीवर साधारणपणे 12% रिटर्न्स मिळणार आहेत असं आपण समजूयात. आता 12%च का हे तुम्ही विचाराल तर निफ्टी 50ने मागील 10 वर्षामध्ये दरवर्षी सरासरी 12% रिटर्न्स दिलेले आहेत. म्हणजे मार्केटमध्ये शॉर्ट टर्म मध्ये कितीही चढ उतार आले तरी वर्षाला 12% तरी रिटर्न्स नक्की मिळतात. निफ्टी 50 मध्ये मार्केटमधील टॉप 50 कंपन्यांचे स्टॉक असतात. त्यामुळे निफ्टी 50च्या रिटर्न्स वरून मार्केट किती वाढत आहे याचा आपल्याला अंदाज येतो. त्यामुळे एक्सपेक्टेड रिटर्न्स आपण 12% ठेवले. समजा ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही पुढच्या 20 वर्षांसाठी करणार आहात, त्यामुळे टाइम पिरियड आपण 20 वर्षांचा ठेवूयात. आता आपण कॅल्क्युलेट करूयात. 20 वर्षांमध्ये तुमची एकूण इन्व्हेस्टेड अमाऊंट जी आहे ती 12 लाख रुपये होणार. आता यावर तुम्हाला रिटर्न्स मिळतात आणि जवळपास ते 38 लाख रुपये आहेत. म्हणजे 20 वर्षानंतर तुमच्याकडे एकूण अमाऊंट 50 लाख रुपये असणार आहे. म्हणजे तुमची इन्व्हेस्टेड अमाऊंट जवळपास 4 पट होत आहे. ही सगळी कंपाऊंडिंगची गंमत आहे मित्रांनो. समजा याच अमाऊंटवर तुम्हाला 20 वर्षांमध्ये 15% रिटर्न्स मिळाले तर कॅल्क्युलेट करून बघूयात. तुमची एकूण इन्व्हेस्टमेंट 12 लाख रुपये असणार आहे, परंतु यावर तुम्हाला रिटर्न्स मिळणार आहेत ते जवळपास 64 लाख रुपये. म्हणजे तुमची एकूण एक्सपेक्टेड अमाऊंट 75 लाखाहून अधिक होत आहे. लक्षात ठेवा, इथं आपण इन्फ्लेशन अजिबात कॅल्क्युलेट केलेलं नाहीये किंवा गृहीत धरलेलं नाहीये. आता कंपाऊंडिंग काय जादू करू शकते ते पाहूयात. थोडंसं अनरिअलिस्टिक उदाहरण आहे, परंतु तुम्ही जर तरुण असाल आणि तुमच्यामध्ये खरोखर इच्छाशक्ती असेल तर तुम्ही ते करू शकता. इथे आपण इन्व्हेस्टमेंटचा टाइम पिरियड 20 वर्षांच्या ऐवजी 50 वर्षे करूया. म्हणजे आज तुम्ही जर 25 वर्षांचे असाल तर तुम्हाला 75 वर्षे वयापर्यंत गुंतवणूक करायची आहे. ही गुंतवणूक आपण महिन्याला 5,000 रुपये ठेवूयात आणि त्यावर 15% रिटर्न्स पकडूया. कॅल्क्युलेट केलं तर तुमच्याकडे 50 वर्षानंतर एकूण 70 कोटी रुपये असणार आहेत. इन्व्हेस्टमेंट किती आहे तर 30 लाख रुपये. भलेही ही रक्कम तुमच्या जास्त कामाची नसेल, परंतु पुढच्या पिढ्या तुमच्या सिक्युअर होतील इतकी नक्कीच आहे. विचार करा, तुमच्या आजोबांनी जर तुमच्यासाठी एवढी गुंतवणूक करून ठेवली असती तर. एक शेवटचं कॅल्क्युलेशन म्हणून एक अशक्य उदाहरण पाहूयात. हे केवळ कंपाऊंडिंगची पॉवर जाणून घेण्यासाठी आपण पाहणार आहोत. वास्तवात हे करणं जवळपास अशक्य आहे. आपली मंथली रक्कम 5,000 रुपयांवरनं 10,000 रुपये करूयात. इन्व्हेस्टमेंट पिरियड 100 वर्षे करून बघूयात. किती अमाऊंट होतीये हे तुमच्या समोर आहे. आपली इन्व्हेस्टमेंट आहे 1.2 कोटी आणि 100 वर्षांमध्ये त्याचे एकूण झालेले आहेत तब्बल 2,41,281 कोटी रुपये. बाप रे, ही जादू नाही म्हणायची तर काय म्हणायचं मित्रांनो. वास्तविकतेमध्ये हे शक्य नाहीये, परंतु कंपाऊंडिंगची पॉवर काय असते हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. आता SIPच का करायची असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आपल्यातले बरेचसे लोक पैसे सेफ राहतील म्हणून बँकेमध्ये FD मध्ये ठेवतात, पण SIP मध्ये केलेली गुंतवणूक ही थेट मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक असते. तुम्ही जर बँकेची FD केली तर किती रिटर्न्स मिळतात? जास्तीत जास्त 9%. पण मार्केटमधनं तुम्ही लॉंग टर्म मध्ये 12 ते 15% रिटर्न्स नक्की मिळवू शकता. आपण इन्शुरन्स पॉलिसी घेतो किंवा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करतो, तेव्हा हे फंड्स आणि पॉलिसी त्याचे पैसे कुठे गुंतवतात तर ते स्टॉक मार्केटमध्येच गुंतवतात. बँका आपल्याला 8% रिटर्न्स देतात, म्हणजे बँका स्वतः मात्र नक्की जास्त रिटर्न कमावत असणार ना. कर्जावरील व्याजामधून बँकांना इन्कम मिळतं, परंतु बँकांचा व्यवसाय हा मार्केटमधील गुंतवणुकीवर चालतो. अशा वेळी आपण सुद्धा मागे न राहता स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. वयाच्या 25 मध्ये लॉंग टर्म विचार करणं थोडं अवघड आहे. झटपट पैसे कमावण्यावर तरुणांचा जोर असतो, परंतु SIP मुळे तुम्ही लॉंग टर्म फायनान्शियल गोल सेट करू शकता. SIP ही शॉर्ट टर्म साठी नाही, त्यामध्ये तुम्ही कमीत कमी 15 ते 20 वर्षे गुंतवणूक केली पाहिजे. तुमचे वय जर 30-35 वर्ष असेल तर भविष्यामध्ये गाडी घेणं, घर घेणं, मुलांचं शिक्षण, त्यांची लग्न करणं या लॉंग टर्म गोलसाठी तुम्ही आत्ताच तयारी सुरू केली पाहिजे. त्यासाठी सगळ्यात उत्तम मार्ग आहे SIP. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही तुमची सगळी फायनान्शियल गोल्स नक्की
नक्की अचीव्ह करू शकता. बाकी तुम्हाला मदत करायला पैसा पाणी कायम तुमच्या सोबत आहे. तुम्हाला गुंतवणुकीबद्दल काही शंका असेल तर बिनधास्त कमेंटमध्ये विचारत जा. आम्ही सातत्यानं तुमच्या गरजेनुसार व्हिडिओ बनवत राहू. माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला खूप कामाचे व्हिडिओ मिळतील, त्यामुळे एकदा डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. सध्यासाठी आपण इथेच थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.